श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता लवकरच होळी येत आहे आणि मार्च महिन्यात होळी येत आहे आणि ही होळी गुरुवारी 13 तारखेला आलेली आहे आणि 13 मार्च 2025 गुरुवार या दिवशी होळी साजरी केली जाणार आहे। आणि आपल्याला होळी येण्याच्या अगोदर या काही 5 वस्तू आहेत, तर या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तूंची आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे। आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे बघा, होळीच्या दिवशी जर का तुम्ही या 5 वस्तूंची घरामध्ये स्थापना केली तर यामुळे आपल्या घराची कुटुंबाची भरभराटी होते। आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होतात। सकारात्मकता आपल्या घरामध्ये संचार करते आणि या दिवशी पौर्णिमा देखील असल्यामुळे आपण या ज्या काही 5 वस्तू घरामध्ये घेऊन येणार आहात तर त्या आवर्जून आणायच्या आहे। त्या वस्तूंची आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे। आता होळी म्हणजे बघा, होळी हा एकता आनंद आणि परंपरा एक भव्य हिंदू उत्सव आहे जो जगभरामध्ये साजरा केला जातो। होळी हा आनंद, क्षमा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते। बघा, होळीच्या दिवशी आपण होलिका दहन करून सर्व वाईट गोष्टी यामध्ये दहन करत असतो। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण होलिका दहन साजरं करतो। त्याचप्रमाणे आपल्यात किंवा आपल्या घरात असलेल्या सर्व वाईट गोष्टी आपण यामध्ये जाळून टाकत असतो। तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ही 13 तारखेला सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि 14 तारखेला दुपारी 12:23 समाप्त होणार आहे। तर बघा, आपल्याला होलिका दहन जे आहे तर ते 13 तारखेला म्हणजेच गुरुवारी करायचं आहे। त्याच प्रमाणे भगवान सत्यनारायणाची पूजा आपण जी महिन्याला करत असतो, तर ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी 13 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान सत्यनारायणाची पूजा करायची आहे। आता बघा, आपल्याला अशा कोणत्या 5 वस्तू आहेत की त्या घरात घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यानंतर बघा आपल्या घरात सर्व काही चांगलंच होणार आहे। मग आता कोणत्या वस्तू आणायच्या आहे तर बघा, आपल्याला कोणत्या होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरी या 5 वस्तू आणायच्या आहे आणि त्या अतिशय अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहे आणि प्रभावी देखील आहेत। तर अशा कोणत्या 5 वस्तू आपल्याला होळीच्या अगोदर घरी घेऊन यायच्या आहे आणि कशा प्रकारे त्याची स्थापना करायची आहे, कुठे ठेवायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तर ती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। या वस्तू घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला घरात सर्वच काही चांगलं होणार आहे, मंगल होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरातील वाईट शक्ती जी आहे, वाईट बाधा ज्या आहेत तर त्या निघून जातील। जर का काही कारणास्तव घरामध्ये पैसा टिकत नसेल, कष्ट करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, घरात सतत तुम्हाला अडचणी येत असतील, पैशाच्या खूप समस्या असतील, हाती घेतलेले काम ते नीट होत नसेल, तर या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण जर का घरी आणल्या आणि त्याची विधिवत स्थापना केली तर पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण घरात या वस्तू आणल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यायला सुरुवात होईल, आलेला पैसा टिकायला चालू होईल, घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होईल, घरातले भांडण वादविवाद कलह जे आहे तर ते थांबायला सुरुवात होईल, घरामध्ये आनंदाचं वातावरण येईल। तर अशा ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुमच्याकडे जर का असतील तर तुम्हाला त्या वस्तू तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही नाही आणल्या तरी चालेल। ज्या नाही वस्तू तुमच्याकडे तर त्या तुम्हाला आवर्जून आणायच्या आहे। किंवा आता ज्यांच्याकडे सगळ्याच या वस्तू आणलेल्या आहेत तर वस्तू नसतील त्यांनी ह्या वस्तू आणल्या तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा,
कारण ज्यांच्याकडे ह्या वस्तू नाही, जे लांब राहतात, ज्यांना ह्या वस्तू लवकर उपलब्ध होत नाही, मिळत नाही, ह्या वस्तू जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा आणून ठेवला तरी देखील चालणार आहे। त्याची स्थापना फक्त तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। आता यातील पहिली जी वस्तू आहे बघा, पहिली वस्तू म्हणजे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला घेऊन यायचं आहे। आता ऑलरेडी मिळत असतात तुम्हाला कोणत्याही एखाद्या शॉप मध्ये, तुम्हाला दुकानमध्ये असतील तर तिथे तुम्हाला मिळून जातील। कारण जिथे कुठे धार्मिक ज्या वस्तू मिळतात, आपल्या देवांचं साहित्य मिळतं, तिथे तुम्हाला हे जे मी सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला मिळून जाणार आहे। तर तिथून तुम्हाला हे स्वस्तिकचं चिन्ह घेऊन यायचं आहे। ज्यांच्या घराजवळ दुकान असतील त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या वस्तू आणल्या तरी देखील चालणार आहे। आपल्याला फक्त एक पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह हे घेऊन यायचं आहे। आपल्याला दरवाजावरती प्लास्टिकचं, काचेचं किंवा आपण बघा दिवाळीमध्ये जे स्वस्तिक चिन्ह आणतो ते आपल्याला लावायचं नाही। आपल्याला फक्त एक धातूचं स्वस्तिकचं चिन्ह जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे। ज्यांना शक्य नसेल त्यांनी चांदीचं आणलं तरी देखील चालणार आहे, परंतु प्लास्टिकचं चुकूनही स्वस्तिक चिन्ह आणायचं नाही आणि ते आपल्याला आपल्या घराच्या दरवाजाला लावायचं नाही। स्वस्तिक हे भारतातील संस्कृतीचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं। स्वस्तिकाचा सूचक अर्थ म्हणजे कल्याण असा होतो। स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, माता लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव पार्वती, त्याचबरोबर भगवान श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश होत असतो। शांती, समृद्धी आणि मंगल याचं देखील प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे। म्हणूनच आपल्याला हे जे एक स्वस्तिकचं चिन्ह आहे तर ते शुभ चिन्ह या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये लावायचं आहे। आता ज्यांनी अगोदर आणून लावलेलं असेल त्यांनी काय करायचं आहे तर बघा, आता हे चिन्ह ज्यांनी अगोदर आणलेलं आहे, ज्यांनी लावलेलं आहे तर त्यांना नाही आणलं तरी देखील चालणार आहे। परंतु ज्यांच्याकडे नाही अशा व्यक्तींनी स्वस्तिकचं चिन्ह हे आवर्जून आपल्याला आणायचं आहे आणि तुम्हाला ते पूजा करून लावायचं आहे। यानंतरची पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र आपल्याला माहीतच असेल, आपल्याला छोटंसं का होईना परंतु श्रीयंत्र हे धातूचं श्रीयंत्र आणायचं आहे। बघा बहुतेकांना हे वेळेवर उपलब्ध होत नाही, मिळत नाही, कारण आपण एखाद्या वेळी दुकानात जातो किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये ही श्रीयंत्र मिळतात तर तिथे आता काही वेळा आपल्याला मिळत नाही, स्टॉक नसतो किंवा आला तरी तो अशा तिथे आल्या की संपून जातो। मग आपल्याला घ्यायचं असतं तर त्यावेळी ते आपल्याला मिळत नाही आणि मग आपण नाराज होतो। त्यामुळे आपल्याला हे अगोदर घरी आणून ठेवायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे, पावित्र्य सांभाळायचं आहे आणि आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी त्याचं विधिवत पूजन करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन करायचं आहे। कारण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला याची स्थापना करायची तुमच्या देवघरामध्ये हे श्रीयंत्र जे आहे। तर यावर आपण भरपूर वेळा पाहिले देखील असेल किंवा श्रीयंत्र म्हणजे काय, तर त्याचं महत्त्व काय आहे, ते कशासाठी घरात ठेवावा याविषयीचे, कारण आपल्याला जे हे श्रीयंत्र आहे तर आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो, माता लक्ष्मीच्या सेवा करतो आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। जसं की कमळाचं फूल माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचप्रमाणे श्रीयंत्र देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे। म्हणून आपल्याला हे श्रीयंत्र आवर्जून आणायचं आहे, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा श्रीयंत्र म्हणजे हा एक उत्तम पर्याय आहे। श्रीयंत्राची पूजा केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि धन धान्य आपल्या घरातलं वाढत जातं। म्हणजेच काय, आपल्याला जर काही पैशाच्या आर्थिक अडचणी समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतात। अशा व्यक्तींनी आवर्जून श्रीयंत्र घेऊन यायचं आहे आणि त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे। त्यावर वेळोवेळी सेवा देखील आपल्याला करणं गरजेचं आहे। आपण भरपूर वेळा फक्त श्रीयंत्रावरती सेवा करतो, मग लक्ष्मी पूजन असेल किंवा मार्गशीर्ष महिना असो, श्रावण महिना असो, शुक्रवार, पौर्णिमा असो आपण प्रत्येक
वेळेस श्रीयंत्राची पूजा सेवा करत असतो, तर आपल्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर आपण ते आवर्जून आणायचं आहे आणि श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने माता लक्ष्मी देवीची आपल्यावरती विशेष अखंड स्वरूपात कृपा प्राप्त होते आणि श्रीयंत्राची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मकतेचा प्रभाव राहतो, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते। त्याचप्रमाणे आपली जी काही कामे आहेत ती वेळच्या वेळी मार्गी लागून आपल्या घरातील उत्पन्न हे वाढीस लागतं। आता पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे लक्ष्मीची पावलं। तर माता लक्ष्मीची पावलं आपल्याला आणायची असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ती आणून ठेवायची आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी आणून ती तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही लावू शकता। माता लक्ष्मीची पावलं आणताना ती प्लॅस्टिकची आणू नका। बघा, चांदीची माता लक्ष्मीची पावलं मिळतात, शक्यतो ती आणा आणि ही माता लक्ष्मीची पावलं आणल्यानंतर तुम्हाला अंघोळ करून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्या पावलावरती देखील आपल्याला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या माता लक्ष्मीच्या पावलांचं जे पूजन आहे तर ते करायचं आहे आणि त्यांची स्थापना करायची आहे। आता तुम्हाला ती लावायची आहे। आता माता लक्ष्मीची पावलं अशा दरवाजामध्ये किंवा उंबरठ्यावरती अशी कुठेही कशीही लावू नका की जेणेकरून त्यावरती आपले येणाऱ्या जाणाऱ्यांची पाय पडतील। तर पहा, या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं घेऊन यायची आहे। यानंतर जर का आपल्या घरात कासव नसेल, देवघरात कासव नसेल, तर आपल्याला या दिवशी कासव आणायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी किंवा अगोदर तुम्हाला पंचधातूचा कासव घेऊन यायचा आहे। याचबरोबर एक तांब्याची किंवा पंचधातूची प्लेट देखील मिळते। तुम्हाला ते कासव आणून त्याला तुम्हाला त्याची स्थापना देवघरामध्ये करायची आहे। आता हे कासव आणल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं असतं। जर का किंवा ज्या घरात कासव असतं त्या घरात नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते, सकारात्मकता त्या घरामध्ये संचार करते। कासव जर का घरात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, यामुळे आपल्याला अत्यंत शुभ असे फायदे मिळतात। कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे। कासव हे विष्णुप्रिय आहे। घरात कासव घरात जर का असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन धान्य समृद्धी हे आपल्याला नेहमी प्राप्त होत असतं। यामुळे वास्तुदोष, आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असल्यास घरात कासव ठेवल्याने त्या सर्व समस्या दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला कासव आणून त्याची स्थापना करायची आहे। आता तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी पंचधातूचा आणा किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी क्रिस्टलचा कासव मिळतो बघा, तर तो देखील तुम्ही आणून घरामध्ये ठेवू शकता। फक्त आपल्याला त्याला पाणी वेळोवेळी ठेवायचं आहे। कोरडा कासव आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही आणि ज्या कासवावरती आकडे आहेत म्हणजे खालून नंबर असतात, तर जो कासव आहे तर तो आपल्याला तांदुळामध्ये ठेवायचा आहे, तो पाण्यामध्ये ठेवायचा नाही। आता यासाठी आपल्याला कासव आणून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आणि यासाठी हा होळीचा म्हणजेच पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। तुमच्याकडे कासव नसेल तर तुम्ही आवर्जून कासव आणायचा आहे आणि त्याची मनोभावे स्थापना तुम्हाला घरामध्ये करायची आहे। कासव हे नेहमी पाण्यात राहतं बघा, तुम्हाला छोटं का होईना पंचधातूचं कासव घेऊन यायचं आहे। कासव आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं आहे। हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, त्याची तुम्हाला मनोभावे विधिवत पूजन करायचं आहे। त्यानंतर कासव ठेवताना ते नेहमी त्याचं तोंड देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये हा कासव तुम्हाला ठेवायचा आहे। पहा, कधीही देवांच्या लाईनीत ठेवायचं नाही, तर तुम्हाला कासव हे देवघराच्या समोर ठेवायचं। देवांकडे तोंड करून ठेवायचं आहे। आपण बघतो प्रत्येक मंदिरात कासव असतो आणि ते दरवाजामध्ये ठेवलेला असतो, त्याच पद्धतीने कासव आपल्याला ठेवायचा आहे। यामुळे आपल्याला घरात कधीही पैशाची उणीव, चणचण ही भासत नाही। यानंतरची वस्तू म्हणजे तुम्हाला कवड्या। आता पिवळ्या कवड्या किंवा कवड्याचं तोरण मिळतं, ते स्वामींच्या केंद्रामध्ये जा। जिथे कुठे तुम्हाला जवळपास स्वामींचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल, मठ असेल, तर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे त्यांना विचारायचं आहे की कवड्या आहेत का, कवड्याचं तोरण आहे का, तर ते तुम्हाला तुमच्या
घराच्या दरवाजावरती कवड्याचं तोरण लावायचं आहे। आपल्याला कवड्याचं तोरण आणून ते तुमच्या घराच्या दरवाजाला लावायचं आहे। आता तोरण लावल्यामुळे बघा घरात सकारात्मकता तयार होत असते। सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण दारामध्ये तोरण बांधत असतो। तोरण हे शुभ चिन्ह असून ते घरात मंगलमय वातावरण निर्माण करत असतं। यामुळे संकट व आजारपण जे आहे तर ते दूर राहतात असं देखील मानलं जातं। मंगल कार्याच्या वेळी घरात देवी देवतांची सात्विक ऊर्जा यामुळे तयार होते। ही ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षून घेण्याची क्षमता झेंडूंच्या फुलामध्ये असते, त्याचप्रमाणे कवड्यांच्या तोरणामध्ये देखील असते। पहा, आपल्याला कवड्यांचं तोरण आणून लावायचं आहे। कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हावी होण्यासाठी, त्याचप्रमाणे घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी कवड्यांचं जे तोरण आहे तर ते आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला आणून लावायचं आहे। बघा, कवड्या आपण इतर तोरण लावत असाल, परंतु तोरण लावण्यापेक्षा जर आपण असे काही विशिष्ट महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तूंचं तोरण जर का लावलं तर यामुळे आपल्याला अधिक पटीने लाभ मिळत असतो। आणि ज्या वेळेस आपण या वस्तू पौर्णिमेच्या दिवशी आणून या वस्तू आपण पौर्णिमेच्या दिवशी घरात स्थापन करतो त्यावेळेस त्याचे अधिक पटीने आपल्याला लाभ मिळत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काय 5 वस्तू मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहे तर त्या आवर्जून आणायच्या आहे। त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर गजलक्ष्मी नसेल तर गजलक्ष्मी आणू शकता। गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या वस्तू नसेल त्या वस्तू आवर्जून आणा, त्यांची विधिवत पंचोपचार पूजा करा आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये त्या ठेवायचं आहे। यामुळे बघा आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हळूहळू जे परिणाम आहेत तर ते दिसायला लागतात। आपली परिस्थिती हळूहळू सुधारत जाते। कष्ट करणे तर गरजेचंच आहे, परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला साथ मिळावी म्हणून आपल्याला हे जे काही वस्तू आहेत किंवा काही सेवा आहेत किंवा उपाय आहेत तर हे जे आहे तर ते करणं गरजेचं असतं। आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण या ज्या सेवा उपाय करतो तर त्याचं फळ आपल्याला शीघ्र फळ हे जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जी वस्तू शक्य होईल, 5ही वस्तू तुम्ही नाही आणल्या तरी चालेल, तुम्हाला ज्या वस्तू आवडेल, ज्या वस्तूमध्ये तुमचं मन रमेल ती वस्तू तुम्हाला एक जरी वस्तू आणली, तुम्ही मनोभावे त्याचं पूजन केलं आणि आपल्या घरामध्ये स्थापन केली तर बघा तुम्हाला त्याचे काही दिवसामध्ये जे काही रिझल्ट आहे तर ते तुम्ही स्वतः अनुभवा। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी